माझ्यासाठी बाप्पा. आणि माझ्या देवा या तुझ्या पवित्र चरणी बाप्पा आम्ही एकत्र होऊन तुझ्या समोर नतमस्तक होऊन बाप्पा परमेश्वरा तुला शरणी बसताना आम्ही जसे तसा आमचा स्वीकार कर आणि आम्हाला मनाने विचारणे शराने शुद्ध पवित्र करून आजची स्तुती भक्ती बाप्पा पवित्र आत्मेद्वारे तू आणि तू करून घे माझ्या देवा. कारण करणारा तू आहेस, करून घेणारा पण तू आहेस माझ्या देवा. म्हणून आज आम्ही विश्वास आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र पायाचे मी आज आम्ही एकत्र होऊन बाप्पा तुझ्या जवळ आले असताना तो आमच्या जवळ येणारा आणि प्रभू परमेश्वर ते प्रत्येक स्तुती भक्ती बाबा तू करून घेणारा आणि बाप्पा परमेश्वरा तू आणि तू तुझ्या पवित्र वचनाद्वारे बोलणारा तू माझा परमेश्वर पिता कर. आणि बाप्पा परमेश्वरा तुझ्या लेकरांसाठी प्रभू परमेश्वरा ते प्रत्येक वचने तू आशीर्वादित केलास माझ्या देवा. आणि प्रभू परमेश्वरा ते त्याप्रमाणे वागावर हवं चालावं माझ्या देवा. म्हणून प्रभू परमेश्वरा तुझ्या लेकरांना तुझ्या त्या सर्व आशीर्वादाने कृतीने आनंदे तू भर माझ्या देवा. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा ती त्या प्रत्येकाची तू भेट घे जी आम्ही तुझ्या पवित्र पायाची प्रार्थना विनंती करते. धन्य तारक येशू ख्रिस्त त्याच्या स्त्रीमुळे बोलणं आणि मागचे मिळत तुझ्या सर्वांची बाप्पा. देव बापाची स्तुती करा, देव पुत्राची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, बापाची पुत्राची आत्म्याची स्तुती दैत्याची स्तुती करा.
हालेलुया गाऊन सर्वत्राने देवाचे स्तवन करा, देवाचे स्तवन करा. देवबापाची स्तुती करा, देवपुत्राची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा. बापाची पुत्राची आत्म्याची स्तुती, प्रेत्याची स्तुती करा. हालेलुया 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 हालेलुया. प्रार्थना करूया आणि आपल्या प्रभूला जवळ विनंती करूया. प्रभू, आज तू ज्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल. आसमासे भी ऊंचा है, सारे मंडल तेरी महिमा है. आसमां से गाते हालेलुया, तेरी करुणा गाते हालेलुया, तू महिमा प्रदान. सारी दूतों की स्तुति तू है. हर जुबां पर भी नाम तेरा है. सारे नामों से राजाओं से सारी शक्ति से ऊंचा है. सारी शक्ति
Hallelujah, hallelujah. अति पवित्र जीवन करीतो सैन्यांच्या सेनाधीश्वर परमेश्वर तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद दे प्रभू. मी सर्वजण तुझ्या पवित्र चरणी तसे आहोत तसे आलेले असताना आजोबा प्रत्येकाला आम्ही तसे आहोत तसे तू स्वीकार. खरं प्रभू देवा तू आम्हावर प्रेम करतो आणि तुझं प्रेम जो आम्हाला आज तुझ्या समोर उडून आणतो आणि तो प्रेम प्रभू जो आज आम्हाला तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करण्यासाठी भाग पाडलेला आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा तू तुझ्या पवित्र वाणीने वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. खरं तुझी वचन आज आम्हा मानवाकरिता आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तू दिवा आहे. आज तू बोल प्रभू, तू बोल. खरं तू बोलत असताना ते ऐकणारे कान समजणारे बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं आणि राहणं त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगामध्ये बनण्याकरिता तू अभिषेक मला दे. यापुढील सर्व वेळ प्रभुदेवा मी तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमीन आमीन आमीन. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व कसे आहात? हालेलुया हालेलुया. खरं भरपूर लोकांचा फोन या आठवड्यामध्ये मला आलेला होता आणि काही लोक फोनवरती रडत होते की ब्रदर तुम्हाला काय झालेलं आहे.
आनंद वाटला मला ज्यावेळेला लोक तुमचं जे प्रेम बघून ते लक्षात ठेवा, तुमचं प्रेम, तुमची प्रार्थना तुमच्या ब्रदरांना काही होऊ देणार नाही. ओ हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करताय ना बघा. म्हणून आज मी तुमच्या समोर खणखणीत उभा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. अनेकांचा काही गैरसमज आहे. काही लोक चुकीच्या बातम्या पसरत आहेत की ब्रदर अँथनी खूप आजारी आहे आणि त्यांना कोरोना झालेला आहे. प्रियानो, ब्रदर अँथनी तुमच्या समोर उभा आहे आणि कोरोना ब्रदर अँथनी पासून लांब पळत असतो, कारण ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्याही मनातली ती सर्व भीती काढून टाका, कारण जेव्हा आपला प्रभू, तो आपला यहोवा राफा, आरोग्यदाता परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आणि माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अवश्य रडून प्रार्थना करा आणि माझ्यासाठी मध्यस्थी नक्की करा. तुमच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सगळ्यांना कुटुंबासाठी मध्यस्थी करा, कारण याची गरज आज आपल्या प्रत्येकाला आहे. जसं मी तुमच्यासाठी मध्यस्थी करतो, सगळ्यांना कुटुंब तुमच्यासाठी मध्यस्थी करते, तसं आज तुमची मध्यस्थी आमच्याकरिता आणि आमच्या आपल्या कुटुंबासाठी याची गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्रास प्रियानो, परमेश्वर देव आपल्याला म्हणण्यासाठी जो वचन दिलेलं आहे ते वचन आपण ऐकूया. स्तोत्र 91 आणि 4. स्तोत्र 91 आणि 4. हा स्तोत्र पाठ असेल तरी पण आपण ऐकूया सर्वजण. स्तोत्र 91 आणि 4 काय म्हणते? तो तुझ्यावर पाकर घालील, तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच. हा काय म्हणत आहे? त्याची सत्य. कोणाची सत्य? कोणाची सत्य? परमेश्वराचे सत्य तुला ढाल व कवच आहे. तुला ढाल व कवच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण महत्वाचं जे मनन करणार आहोत त्याचं जे टायटल आहे ते हेच आहे की परमेश्वराचं सत्य तुला ढाल व कवच आहे. कोणाचं सत्य? परमेश्वराचं सत्य हे तुला ढाल व कवच आहे. आज जर आपण चो बाजूला जर पाहिलं प्रियानो, एक प्रकारचा युद्ध छेडण्यात आलेला आहे. काय छेडण्यात आलेलं आहे? युद्ध छेडण्यात आलेलं आहे. कारण शत्रू हेच बघत आहे की तो तुमचा नाश कसा करता येईल. म्हणून हा जो युद्ध जो शत्रूने प्रियानो छेडलेला आहे, तो युद्ध तुमच्या कुटुंबातून असेल. गैरसमज, वाद भांडण, रुसाफुगी किंवा इतर गोष्टीच्या द्वारे तो कुटुंबातून तो युद्ध छेडलेला असेल, किंवा हा युद्ध जगातून असू शकेल. बघा, कदाचित तुमचे शेजारी असतील, तुमचे जवळचे मित्रमंडळी असतील, किंवा समाज असेल. हा युद्ध नैसर्गिकरित्या असेल. आता आपण टीव्हीला बातम्या बघतो, पावसाचा मारा इतका झालेला आहे, ढगफुटी झालेला आहे, सर्व
पिकं वगैरे वाहून गेलेली आहेत. कापणीसाठी आलेली पिकं सर्व नासधूस करून गेलेलं आहे. तोंडात जाण्याआधी ते मातीत मिळवून टाकलेलं आहे. भूकंपाचे धक्के बसत आहे आणि प्रियानो, कदाचित हा युद्ध तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या प्रियजनांच्या शरीरावर होत असेल. एखाद्या आजारपणाद्वारे, व्हायरस इन्फेक्शनद्वारे किंवा या जगामध्ये पसरलेली जी मरी आहे त्या मरीच्या द्वारे हा युद्ध शत्रूंनी छेडलेला आहे आपल्या विरुद्ध. आणि तुम्ही त्या युद्धात उतरलेला आहात. खरं उतरणं भाग आहे. आपल्याला लढायचं आहे त्याच्याबरोबर. आणि तुम्ही लढण्यासाठी उतरलेले आहात. परंतु प्रियानो, तुम्ही लढण्यासाठी उतरला आहात. तुमच्या हातात कदाचित हत्यारी असेल, एखादा तलवार असेल, तुम्ही लढत आहात. परंतु तुमच्या जवळ ढाल आणि कवच नाही आहे. म्हणून शत्रूच्या ज्या जळत्या बाणा आहेत ते तुम्हाला शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आत्मिकरित्या अशक्त करत आहे. अशक्त झालेला का? खरं जेव्हा शत्रू वाद करतो त्याचा वाद काय आहे? तुम्हाला मानसिकरित्या टॉर्चर करण्यासाठी तो तुमच्यावरती खोटा आरोप लावणं, दोष देणं किंवा तुमच्या मनामध्ये भय निर्माण करणं, तुम्हाला अपमानित करणं, तुमच्या गरिबीची थट्टा उडवणं, तुमच्या अज्ञानपणाचा थट्टा उडवणं, तुमच्याजवळ चांगली नोकरी नाही म्हणून तुम्हाला अपमानित करणं, या सर्व गोष्टीद्वारे तो तुम्हाला भयभीत करत आहे. आणि तुम्ही कदाचित तुमच्या भयामुळेही तुम्हाला तो भयभीत करत असेल. आता तुझी नोकरी गेली, आता तुझं वय झालेलं आहे, याच्या पुढे तुझं काय होणार, कसं होणार, अशा अनेक प्रकारे तो तुम्हाला अशक्त करत आहे. आणि तुम्ही त्या मारा खाऊन मनाने जखमी झालेला आहात, शरीराने अशक्त झालेला आहात. मानसिकरित्या मोठ केलेला आहात. तुमची बुद्धिमत्ता चाललं ना, आता काय केलं पाहिजे, काय होईल आपलं. आणि म्हणून आज परमेश्वर म्हणतो की तो काय म्हणतो की परमेश्वर देव म्हणत आहे की त्याचं सत्य तुम्हाला ढाल आणि कवच म्हणून नेसून घ्या. त्याचं सत्य तुम्हाला ढाल आणि कवच म्हणून नेसून घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्ही त्याचं ढाल आणि कवच तुम्ही नेसाल आणि मैदानात उतराल प्रियानो, यावेळेला शत्रूचा कोणताही मारा, शत्रूचा कोणताही भान, कोणताही वार तुमच्या शरीराला जखम माफ करू शकणार नाही किंवा तुम्हाला तुमच्यावरती चालणार नाही. तुम्ही सुरक्षित असाल. आणि म्हणून तो म्हणतो ही तुम्ही आपल्या माझ्या जवळून काय करा, ढाल आणि कवच घ्या आणि नेसा, मग मैदानात उतरा. हालेलुया, 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 हालेलुया. तर प्रियानो, परमेश्वर देव म्हणतो की त्याचं सत्य आणि ढाल आणि कवच घ्या. हा सत्य आहे काय? हालेलुया, 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 हालेलुया. बघा,
परमेश्वराची प्रामाणिकपणा, आज्ञाधारकपणा, नम्रता, विश्वासूपणा, शांतपणा, सौम्यता, क्षमाशीलपणा, सहनशीलता, धीर, पवित्रता आणि संयमपणा, या सत्याचं कवच तुम्ही नेसा आणि तो ढाल आपल्या हातात घ्या. ढाल आपल्या हातात घ्या, म्हणजे शत्रू तुम्हाला हरवू शकणार नाही, तर तुम्ही शत्रूवर विजयी व्हाल. तुम्ही शत्रूवर काय व्हाल? विजयी व्हाल. पण स्तोत्र 25 आणि 5 मध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो आपण ऐकूया. स्तोत्र 25 आणि 5. पहा. तू आपल्या सत्पथाने मला ने, तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे. मला शिक्षण दे. या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. दुसऱ्या एडिशन मध्ये त्याचे खूप सुंदर तऱ्हेने सांगितलेले आहे. तू आपल्या तू आपल्या सत्यात मला वाट दाखवित ने. काय म्हणत आहे? तू आपल्या सत्यात मला वाट दाखवित ने व मला शिकव, व मला शिकव. प्रियानो, आपल्याला दुसऱ्याला शिक्षण देणं खूप आवडतो. दुसऱ्याला शिक्षण देणं खूप आवडतं. दुसऱ्याला मार्गदर्शन देणं खूप आवडतं. खरं शिक्षण घेण्याची वेळ जेव्हा आपल्यावर येते ते मात्र आपल्याला नको असते. कोणी जर आपल्याला शिक्षण द्यायला आला तर आपण काय म्हणतो? अरे तू काय मला शहाणपण शिकवतोस? तू काय मला सांगतोस? आपण ते ऐकायला तयार नाही, तयार नसतो. म्हणून देवाचं वचन म्हणते, स्तोत्रकर्ता काय म्हणते? तू आपल्या सत्यात मला वाट दाखव. त्याच्या सत्यात मला वाट दाखव, दाखवित ने व मला शिकव, मला शिकव, मला शिकव. कारण प्रियानो, आपल्याला शिक्षण घेणं अति गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो, जीवनामध्ये विजयी ठरू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण ते शिक्षण म्हणजेच काय आहे? प्रामाणिकपणा. तो शिक्षण म्हणजे ज्ञानारकपणा. तो शिक्षण म्हणजे नम्रता. बघा, ते शिक्षण म्हणजे विश्वास. तो शिक्षण म्हणजे शांतता. ते शिक्षण म्हणजे सौम्यता. ते शिक्षण म्हणजे क्षमाशीलपणा. तो शिक्षण म्हणजे सहनशीलता. तो शिक्षण म्हणजे पवित्रता आणि संयमपणा आहे. हे जेव्हा तुम्ही शिकता, समजून घेता, प्रियानो, विजय तुमच्या जवळ आहे. तुमच्यावर कोणीही हवी होऊ शकत नाही, विजय होऊ शकत नाही. का? अजून एक वचन वाचूया म्हणजे लक्षात येईल. स्तोत्र 40, स्तोत्र 40 आणि 11 आणि 12 या ठिकाणी खूप सुंदर गोष्ट सांगत आहे. आपण 11 वचन वाचूया. हा. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा तू आपला माझ्याविषयीचा आपला कळवळा आपला कळवळा आवरून धरू नको. आवरून धरू नको. तुझे वात्सल्य तुझं वात्सल्य व तुझे सत्य व तुझे सत्य ही माझे नित्य हे रक्षण. माझे नित्य रक्षण करो. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे? परमेश्वराजवळ विनंती करत आहे. परमेश्वराजवळ तो प्रार्थना करत आहे आणि तो देवाला म्हणत आहे की हे प्रभू देवा,
काय म्हणते, हे परमेश्वर देवा, तू माझ्या विषयीचा कळवळा, जो माझ्या विषयी जो कळवळा आहे ते तू आवरून धरू नको, ते आवरून धरू नको. बघा, तुझं वात्सल्य म्हणजेच काय, तुझी प्रेम आणि दया व तुझे सत्य हे माझे नित्य रक्षण करो. जर प्रेम आणि दया, जो प्रेम आणि दया व तुझे सत्य हे माझे नित्य रक्षण करो. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच काय, प्रामाणिकपणा, आज्ञाकारकपणा, नम्रता, विश्वासूपणा, शांतपणा, सौम्यता, क्षमाशीलपणा आणि सहनशीलता, धीर, पवित्रता, संयमपणा हे माझं रक्षण करो. हालेलुया, 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 हालेलुया. हे माझं रक्षण करू, हे माझं रक्षण करू. अजून एक वचन आपण वाचूया, स्तोत्र 61 आणि 7. बघा काय म्हणते, हा माझं रक्षण करू. आता तो देवासमोर चिरकाल राहो, तो देवासमोर चिरकाल राहो, तुझे वात्सल्य व तुझे वात्सल्य व तुझे सत्य त्याचे रक्षण कर, त्याची रक्षण करतील असे कर. असे कर. तो देवासमोर चिरकाल राहो, तुम्ही देवासमोर चिरकाल राहा. देवाचं प्रेम, दया, वात्सल्य व सत्य तो काय करेल, तुमचं रक्षण करते, तुमचं रक्षण करते. जेव्हा तुम्ही युद्धाच्या मैदानात उतरलेला आहात, जेव्हा तुम्ही ही चिरकत नेसलेला आहात, हे ढाल हातात घेतलेला आहात, प्रियानो, शत्रू कितीही वार करू दे, कितीही तुमच्यावर अपमान करण्याचा प्रयत्न करू दे, कितीही भीती दाखवण्याचा प्रयत्न करू दे, बघा, किती तुम्हाला मानसिकरित्या तुमचं खच्चीकरणाचा प्रयत्न करू दे, शारीरिकरित्या अशक्त करण्याचा प्रयत्न करू दे, किती तो तुम्हाला अपमान करण्याचा प्रयत्न करू दे, तुमच्यावर त्याचा काही एक परिणाम होणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण हे कवच, हे ढाल, हेच परमेश्वराचं काय आहे, त्याचं प्रामाणिकपण आहे, आज्ञाधारकपण आहे, नम्रता, विश्वासूपणा, शांतपणा, सौम्यता, क्षमाशील, सहनशीलता, धीर, पवित्रता आणि संयमपणा हे चिरकत आहे, तुमचं रक्षण करेल. जर आपण आपल्या प्रिय प्रभू येशूवरचं त्याच्या जीवनावर मनन केला, तो या जगात असताना या सर्व चिंतन त्याच्यावर होतं. म्हणून पिलाताचा कोणताही शब्द आणि फरिसांचा कोणताही शब्द त्याच्यावर काही वाद करू शकला नाही. तो शांत होता, तो शांत होता. त्या पिलाताच्या मरणापर्यंत, मृत्यूपर्यंत त्याच्यावर या जगाचं सर्व ओझ असलेलं, त्याला न पेलणारा क्रूस दिलेला होता, परंतु तो कोणताही दोष दिला नाही. शांतपणे ते वाहण्यासाठी सामर्थ्य होते, कारण हा चिलकत त्याच्यावर होता. म्हणून ती त्याच्या वरती कोणताही जखम किंवा कोणत्याही वेदना, कोणत्याही काळ त्याला जाणवत नव्हत्या. तो आरामशीर या सगळ्या गोष्टीत तो टिकलेला आहे. कारण प्रियानो, तो पित्याबरोबर एक होता. कारण हा चिलकत काय आहे, ही धार्मिकता आहे. पण अजून एक वचन वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नीती सूत्र त्याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन काय म्हणते बघा. हालेलुया, हालेलुया. हा, धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण रक्षण करते. हॅलो,
हा पहिला भाग आपण वाचूया कळू. काय म्हणते? धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते. दुसऱ्या एडिशन मध्ये काय म्हणते? जो मार्गात सरळ आहे, जो मार्गात सरळ आहे त्याला न्यायपण सांभाळते, त्याला न्यायपण सांभाळते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ही धार्मिकता जो येशूला देण्यात आलेला होता, आणि ही धार्मिकता प्रभू येशूच्या द्वारे आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि आपल्यामध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, ज्या वेळेला तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता, त्या वचनाप्रमाणे जाता प्याडो, ही धार्मिकता तुमच्या जीवनात आलेला आहे आणि तुमच्यामध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या मार्गाने सरळ चालता, जेव्हा तुम्ही त्या मार्गाने सरळ आहात, त्याला न्यायपण सांभाळते, न्यायपण सांभाळते. हालेलुया, 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 हालेलुया. कारण शत्रूच्या प्रत्येक षडयंत्रापासून, शत्रूच्या प्रत्येक दुष्टवारापासून, शत्रूच्या प्रत्येक दुष्टतेपासून तुम्हाला तोच सांभाळेल, तो तुमचं रक्षण करेल, तो तुम्हाला सुरक्षित असावे. अजून एक सुंदर गोष्ट आपल्याला बायबल सांगते, आपण वाचूया. स्तोत्र 43 आणि 3. स्तोत्र 43 आणि 3 काय म्हणते बघा. स्तोत्र 43 आणि 3. तो आपला प्रकाश तू आपला प्रकाश व आपले सत्य आणि आपले सत्य, या ठिकाणी पुन्हा बघा, तू आपला प्रकाश आणि आपलं सत्य पाठवून दे. ती मला मार्ग दाखव, ती मला मार्ग दाखव, तुझ्या ती मला मार्ग दाखव. आता या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. बायबल आपल्याला काय म्हणत आहे? त्याचा प्रकाश आणि त्याचं सत्य. बघा, ती आपल्याला काय करेल? आपल्याला मार्ग दाखवेल, म्हणजे आपल्याला वाट दाखवेल. कारण त्याचा प्रकाश आणि त्याचं सत्य हे आपल्याला वाट दाखवेल. कारण आज प्रियानो, आपल्याला कोणत्या वाटेने गेलं पाहिजे, या वचनामध्ये महत्वाची गोष्ट सांगत आहे. कोणत्या वाटेने गेलं पाहिजे, कोणत्या वाटेने चाललं पाहिजे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण जर आपल्याकडून थोडी देखील चूक झाली, आपल्याकडून कोणती चूक घडली, समजा आपण चुकीच्या वाटेवर गेलो, किंवा आपण बोलताना चुकलो, आपण कृती करताना चुकलो, लहानशी चूक आपल्याला मोठ्या संकटात आणू शकते, मोठ्या अडचणीत आणू शकतो. म्हणून आज या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणत आहे की तू आपला प्रकाश, तू आपलं सत्य पाठवून दे, पाठवून दे. ती मला वाट दाखवीत नेऊ, म्हणजे मी चुकणार नाही, माझ्यातून चुका घडू शकणार नाही. आणि हे जसं तो विनंती करतो, आज ते आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठेही पडणार नाही, तुम्ही कुठेही अडकणार नाही, आणि तुमच्यावर कोणताचाही प्रभुत्व चालणार नाही, चालणार नाही. शत्रू कितीही चलाक असू दे, देवाचा जेव्हा प्रकाश, देवाची कृपा आज त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही चालता, तो तुमचं संरक्षण करेल. कारण आज याची गरज आपल्या प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. अजून एक वचन वाचूया, म्हणजे लक्षात येईल. नीती सूत्र त्याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन. त्याचा पहिला भाग काय म्हणते बघा. नीती सूत्र 20वा अध्याय आणि 28वा वचन. दया व सत्य, दया व सत्य हे राजांचे रक्षण हे करेल. राजांचे रक्षण करतात. हालेलुया. दया व सत्य हे राजांचे रक्षण करतात. म्हणजे या गोष्टी, दया आणि सत्य हे फक्त खालच्या गरीब लोकांसाठी नाही. हे दया व सत्य अगदी अडाणी निर्बुद्ध लोकांसाठी नाही.
किंवा हे मध्यम वर्गासाठी नाही. प्रियानो, हा बायबल आपल्याला सांगत आहे दया व सत्य हे राजांच्यासाठी, म्हणजे श्रीमंत व्यक्तीसाठी, बुद्धिमानासाठी, ज्ञानीसाठी, जो कोणी बंगल्यामध्ये राहतो किंवा जे कोणी पायी चालत नाही, गाडीत फिरत असतात, या सगळ्यासाठी याची गरज आहे. या सर्वांसाठी याची गरज आहे. आणि जेव्हा हे जर चिलकत तुम्हाला मिळालं, हे जर धान तुमच्या हातात आलं, मिळालं, तुम्ही प्रत्येक युद्धामध्ये विजयी राहाल आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्ही पुढे जाल आणि तुमच्यावर शत्रूचा कोणताही जळत बाण किंवा शत्रूचा कोणताही मारा तुम्हाला जखमी करू शकणार नाही. हा जर तुम्ही जगात गेला, कोणत्या कुटुंबात गेला किंवा तुम्ही जर कोणाला शेजारा पाजारात बघितला, तर प्रत्येक जण प्रियानो आज या मारेने काय झालेली आहे, इतके जखमी झालेले आहे बघा, इतके अशक्त झालेले आहे, त्यांना समजना की त्यातून कसं बाहेर निघावं. पण प्रियानो, आज आपला परमेश्वर आपल्यावर इतका प्रेम करतो. हा तो तुम्हाला म्हणत आहे की मी तुम्हाला माझं सत्य काय देत आहे, ढाल आणि कवच या रूपाने देत आहे. ते तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. कारण आज तो आपल्याला सुरक्षित करू इच्छितो. अल्लाह रदील चंद्रशेखर खारत होतो. हालेलुया, 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 हालेलुया. मी जाता जाता तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या सर्वांना माहिती आहे मदर टेरेसा. आणि एक उदाहरण आहे, मदर टेरेसाचं एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खरं मी तिथं चरित्र एकदा खूप वर्षापूर्वी वाचलेला होतो आणि आज मी मनन करत असताना मला त्या मदरची आठवण आली. खरं वेळेला देवाने प्रभू येशूने तिला निवडलं आणि तिला पहिलं कार्य दिलं आणि तिचं पहिलं घर त्या कलकत्ता ठिकाणी पहिलं घर ती स्थापन केली. आणि कलकत्त्याचं जे काही गव्हर्नमेंट आहे तिला एक जागा बक्षीस रूपात दिली, सरकारी जागा. आणि त्या जागेमध्ये प्रियानो कलकत्त्यातले महान गुंड लोक त्या ठिकाणी हातगट्टीचं दारू काढत होते आणि त्या ठिकाणी पोलिसांची देखील धाडस नव्हती जाऊन ते बंद करण्याची. कारण जो कोणी जाईल त्याला ते ठार मारत होते. आणि अशी जागा तिला दिलेले होते आणि ती देवाकडून आलं म्हणून ती आनंदाने स्वीकारली. आणि जेव्हा त्या जागासाठी ती जाणार होती आणि त्या लोकांना कळालं असं एका मनला जागा देण्यात आलेली आहे आणि त्यांनी तिला ठार मारण्यासाठी एक वेगळा उपाय योजला. ते म्हटले की धर्मांतर करणारी बाई आहे ती येऊ दे आणि इथून कसं ती परत जाते बघूया. आणि ही बातमी तिच्यापर्यंत आली. ती म्हणली मी कोण आहे धर्मांतर करणार आणि माझ्याकडे काय आहे धर्मांतर करायला. आणि ते म्हटले की येऊ दे जाऊ, ती कसं परत जाते. सर्वांनी तिला भीती दाखवली. ती म्हटली ती जागा मला देणारे ते किंवा दुसरं कोण आहे तो आहे आणि मी तिथं जाणार. मला वापस आणायचं का नाही आणायचं त्याच्या हातात आहे. कारण ती देवाशी प्रामाणिक होती. तिच्यामध्ये तो आज्ञाधारकपणा होता. ती अतिशय नम्र आणि सौम्य होती. प्रियानो, तिला कोणावर नाही फक्त देवावर विश्वास होता. ती शांत स्वभावाची होती. ती क्षमाशील होती. तिच्यामध्ये सहनशीलता, धीर होता, पवित्रता होता, संयमपणा होता. आणि जेव्हा ती त्या जागेमध्ये गेली प्रियानो, जेव्हा ती त्या जागेमध्ये गेली ते लोक तलवारी वगैरे उपसून तिच्या अंगावर आले तिला मारण्यासाठी. ती शांत उभी होती. जसं येशू पिलातासमोर शांत उभा होता. त्याच्यावर अनेक चार्जेस लावण्यात आले पण येशू कोणत्याही प्रकाराचा
त्यांना एक्सप्लेनेशन दिला नाही, त्यांना कोणतंही प्रमाण पटवून देण्याचा प्रयत्न केला नाही. ती शांत होती. ती लोक तलवार घेऊन आली आणि जेव्हा तिच्या चेहऱ्याकडे बघितले तलवार ओढून, ती शांत होती. तिच्या चेहऱ्यावरती देवाचा तेज होता आणि सगळ्यांचे तलवारी खाली पडले. ओ हालेलुया. आणि तिच्या समोर गुडघे टेकून ते म्हटले, तिला त्या लोकांनी, त्या विधर्मी लोकांनी नाव दिले, ही तर देवी आहे, देव आहे. त्यांनी स्वतः ती जागा खाली करून दिली. तिच्यावर कोणीही वाद करू शकले नाही. का? कारण तिला देवाचा चिलखत तिच्यावर होता, देवाचा ढाल तिच्या हातात होता आणि देव तिच्यासाठी युद्ध केला. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही अनेक अशा युद्धातून जात असाल, तुमचं कुटुंब जात असेल, तुमचे प्रियजन जात असेल, किंवा तुम्ही शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आत्मिकरित्या जात असाल प्राणू, आज परमेश्वर देव तुम्हाला हा चिलखत देत असताना ह्याला त्याच्याकडनं घ्या प्राणू, घ्या. ह्याला डोळे झाका आणि स्वतःला त्याच्या हातामध्ये समर्पण करा. तुमच्या कुटुंबाला त्याच्या हातामध्ये समर्पण करा. तुमच्या व्यवसायाला त्याच्या हातामध्ये समर्पण करा. तुमच्या कामाला त्याच्या हातामध्ये समर्पण करा आणि प्रभू जवळ विनंती करून म्हणा, प्रभू मी युद्धात नक्की उतरलो होतो, परंतु मी आज थकलेला आहे. कारण शत्रूच्या ज्या बाण आहे मला अशक्त बनवले आहे. आज मी ठोकर झालेला आहे. माझा देवा, आज मी तुला शरण येऊन तुझ्याजवळ विनंती करत आहे, तुझा तो ढाल आणि चिलखत मला दे. तुझा ढाल आणि चिलखत माझ्या कुटुंबासाठी दे. तुझा ढाल आणि चिलखत माझ्या प्रियजनांच्यासाठी दे. तुझा ढाल आणि चिलखत माझ्या हाच व्यवसायासाठी, माझ्या कामासाठी दे. जे प्रभू देवा, आज तुझ्याद्वारे विजय, जसं तू या जगात असताना मरणावर विजय करून तू उठलास, आज प्रभू तुझा ढाल आणि चिलखतीद्वारे आम्ही या सर्वांवर विजय मिळवून पटणार, हा आमचा विश्वास आहे. म्हणून तो अभिषेक आज आम्हाला दे. तो अभिषेक दे प्रभू. हाच दे तुझी सत्याचा ढाल आणि कवच आम्हाला दे. तुझं सत्याचं ढाल आणि कवच आम्हाला दे. आम्हाला अभिषेक कर तुझ्या देवा, अभिषेक कर. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही हात वर करून प्रभूला शरण जा प्राणू. त्याला त्याची स्तुती करा, त्याची स्तुती करा. त्याचा अभिषेक तुमच्यावर उतरत आहे, त्याचा अभिषेक तुमच्यावर उतरत आहे. त्याचा सत्याचा ढाल आणि कवच तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या व्यवसायात, तुमच्या कामात येत आहे प्राणू. घ्या, 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 घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. आमीन, आमीन, आमीन. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. आज प्रियानो, त्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली, सर्व भीती केलं, सर्व चिंता केली, सर्व काळजी केलं. विश्वास ठेवा, त्याचं ढाल आणि कवच घेऊन युद्ध करायचं आहे. ते नेसून तुम्ही उतरास, बाकी सर्व तो तुमचं संरक्षण करेल. हालेलुया, हालेलुया, आमेन. या वेळेला येशूने आपल्याला त्याची प्रार्थना शिकवली आहे. विश्वासाने समजून एक आवाज, हे आमच्या स्वतः जे नाव पवित्र मानले जाऊ, तुझेच राज्य
जसे स्वर्गात तसे या पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आता मास दे. आणि तसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडत आहे तसे तू आमचे ऋण मास सोड. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, वाईटापासून तू सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमीन, आमीन, आमीन. कळेला प्रभू परमेश्वराचे सदाशिवात माना प्रार्थना. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सूत्राचा सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्वकाळ असो. परमेश्वर रक्त, परमेश्वर रक्त, परमेश्वर रक्त. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. हालेलुया, हालेलुया, आमीन.